नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण एक असा नाश्ता बनवणार आहोत जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा आहे. सगळ्यांच्या आवडीचा आणि पोटभरीचा असा गरमागरम आलू पराठा आज बनवणार आहोत. तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने हॉटेलमध्ये मिळतो त्यापेक्षाही लुसलुशीत आणि चविष्ट असा आलू पराठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही आलू पराठा बनवला तर तो अगदी परफेक्ट होणारच. आणि सारणाची जी मी कृती सांगितली आहे त्याप्रमाणे जर तुम्ही सारण बनवले तर अगदी चविष्ट असा हा आलू पराठा तयार होतो. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत तर आहेच, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आलू पराठा बनवण्यासाठी प्रथम आलू पराठ्याचे सारण बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाल्यावर त्यात 1 ते 2 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण प्रथम एक फोडणी तयार करून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया आणि चिमूटभर हिंग घालूया आणि फोडणी व्यवस्थित तडतडू देऊया. फोडणी तडतडल्यावर त्यात 2 चमचे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालूया आणि त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर साधारणतः 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर पाव चमचा हळद घालूया आणि पाव चमचा लाल तिखट घालूया. इथे मी लाल तिखट फक्त रंगासाठी वापरत आहे. आता हे सर्व जिन्नस पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच व्यवस्थित परतून घेऊया. सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया. पाहू शकता मसाला पूर्णपणे तयार झाला आहे. आता लगेचच त्यामध्ये उकडून किसून घेतलेले बटाटे घालूया. इथे मी मीडियम साईजचे 4 बटाटे उकडून अशा प्रकारे किसून घेतले आहे. बटाटे किसून घेतल्यामुळे ते लगेचच कोणत्याही पदार्थात एकजीव होतात. आता मसाल्यात अगदी बटाटे अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया, म्हणजे जी मसाल्यांची पुरेपूर चव बटाट्यामध्ये उतरेल. आता बटाटे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर त्यात 1 चमचा कसुरी मेथी घालूया आणि पुन्हा बटाटे अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. कसुरी मेथीमुळे हे जे सारण आहे फारच चविष्ट होते. आता अजिबात त्यावर झाकण ठेवायचे नाही, नाहीतर सारणाला पाणी सुटण्याची शक्यता असते. म्हणून अशाच प्रकारे अगदी हलक्या हाताने सारण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. पाहू शकता सारण पूर्णपणे तयार झाले आहे. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया. आता सारण थंड होईस्तोवर पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून लगेचच त्यामध्ये 1 चमचा छोटा आपण ओवा घालूया. आता ओवा अशा प्रकारे आपण त्यामध्ये चुरून घातल्यावर लगेचच 1 चमचा आपण तेल घालूया. इथे तेल किंवा तूप काही घेतले तरी चालेल. आता सर्व जिन्नस प्रथम हाताने व्यवस्थित एकजीव करत करत पाणी घालून मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. इथे पिठात पाणी थोडे थोडे करून घालायचे आहे, नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. पाहू शकता अशा प्रकारे अगदी पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हा पिठाचा गोळा रेस्ट करण्यासाठी आपण 20 मिनिटे त्यावर झाकण ठेवूया आणि रेस्ट करून घेऊया. साधारणतः 20 मिनिटानंतर पीठ व्यवस्थित रेस्ट करून घेतल्यावर अशा प्रकारे हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट पीठ भिजले आहे. आता लगेचच त्याचे आपण गोळे तयार करून घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये पराठ्याचे गोळे तयार करून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे गोळे तयार करून घेत आहे. त्यासाठी पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे तळहातावर गोलाकार देऊन वाटीचा आकार द्यायचा आहे आणि जे आपण सारण तयार करून घेतले आहे ते त्यामध्ये चमचा किंवा जसे तुम्हाला हवे आहे त्याप्रमाणे इथे सारण भरायचे आहे आणि हाताने दाबून अशा प्रकारे कडा अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत आणि अगदी व्यवस्थितपणे हलक्या हाताने गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट गोळा तयार झाला आहे. अशाच प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेत आहे.
अशा प्रकारे सर्व गोळे मी तयार करून घेतले आहेत. आता लगेचच पराठा लाटून घेऊया. त्यासाठी पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे पिठामध्ये घोळवून लगेचच आपण हलक्या हाताने पराठा लाटून घेऊया. अशा प्रकारे कडेकडेने अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. पाहू शकता इतपत जाडीचा पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा पातळ लाटायचा नाही. अशा प्रकारे अगदी जाडसर असा पराठा मी लाटून घेतला आहे. आता लगेचच तो आपण भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे. आता तवा लोखंडाचा आहे इथे, म्हणून मी तूप लावून घेत आहे. तुम्ही नॉनस्टिकचा जर तवा घेतला तर तूप लावण्याची गरज नसते. आपण पराठा त्यावर घालूया आणि प्रथम आपण एक बाजू व्यवस्थित भाजून घेतल्यावर दुसरी बाजू पलटून अगदी तशाच प्रकारे खरपूस भाजून घेऊया आणि अधूनमधून पराठ्याला तूप थोडे थोडे लावून अगदी गोल्डन कलर येईस्तोवर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊया. आता पराठा भाजत असताना अशा प्रकारे कडेकडेने दाबून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकसारखा भाजला जातो आणि कच्चाही राहत नाही. पाहू शकता पराठा सर्व बाजूने अगदी गोल्डन कलर येईस्तोवर मी भाजून घेतला आहे. आता लगेचच तो आपण जाळीवर काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व पराठे मी अगदी व्यवस्थितपणे भाजून घेत आहे. पाहू शकता सर्व पराठे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. लगेचच ते आपण गरमागरम सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाला बघता क्षणी खावासा वाटणारा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा असा आलू पराठा. हा पराठा तुम्ही लोण्याबरोबर किंवा दह्यासोबत खाऊ शकता किंवा लोणचे करत असले त्यासोबतही खाऊ शकता. फारच अप्रतिम लागतो. तुम्हाला ही आलू पराठ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि रुचकर अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.